सत्ता स्थापनेबाबत मुंबईसह दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आलाय। एकनाथ शिंदेंना तातडीनं दिल्लीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे। दिल्लीतील भाजप नेत्यांचा एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून सातत्यानं चर्चा सुरू आहे। तर 28 किंवा 29 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरवलं जाण्याचीही शक्यता आहे। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। पंकज, फोनवरून चर्चा सुरू आहे, तातडीनं मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलवलं जाण्याची शक्यता आहे। काय नेमकं सुरू आहे सध्या महायुतीमध्ये? विक्रांत, निकाल लागून 48 तासांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे, असं असून सुद्धा अजून कुठल्याही नावावरती सहमती होत नाहीये। महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे ठरत नाहीये। कोण मुख्यमंत्री होणार, भाजपचा असेल की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असेल, ही गोष्ट ठरत नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या भाजपच्या काही प्रमुख नेत्यांच्या सातत्यानं फोनवरून संपर्कात असल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे यांना तातडीनं या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीला कधीही बोलवलं जाऊ शकतं, तातडीनं दिल्लीला बोलवलं जाऊ शकतं। त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा जे पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण असणार, तर ते अजून ठरत नाहीये। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्या ते नेते त्यांच्या नावाचं सातत्यानं पुनरुच्चार करतायत की त्यांनी योजना, लाडकी बहीण योजना असेल किंवा कौशल्य लाडका भाऊ योजना असेल, अनेक योजना त्यांनी राबवल्या, लोकप्रियता त्यांची आहे। त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात यावी अशी इकडच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे। अनेक वेळा त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे भूमिका जी आहे ती मांडलेली आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार, तिथे चर्चा करणार, त्यानंतरच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा तिढा जो आहे तो सुटेल अशी शक्यता आहे। कारण महाराष्ट्र भाजपचे नेते दिल्लीलाच गेलेले आहेत आणि असं असताना एकनाथ शिंदे तिकडे गेले तरच त्या गोष्टींवरती तोडगा निघू शकतो। कारण निर्णय हा एका पक्षाने नाही तर सर्व तिघांनी मिळून घ्यायचा आहे आणि त्यामध्येही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। अगदी खरं आहे पंकज, त्यामुळे मुख्यमंत्री आज दिल्लीला जातात का? दिल्लीला गेले तर बहुधा आज हा जो तिढा आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा तो सुटू शकतो। त्यामुळे मुख्यमंत्री आज दिल्लीला जातात का, मग उद्या दिल्लीला जातात, केव्हा मुख्यमंत्री दिल्लीला जातात आणि हा तिढा नेमका कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।